आता बघूयात आपण जॉग्राफी या विषयाची प्रिपरेशन करताना कशी करायला हवी. यामध्ये बघा, मी तुम्हाला 2017 ते 2021 याबद्दल थोडा डाटा कलेक्ट करून दिलेला आहे, तो तुम्ही रीड करून घेऊ शकता. यासोबतच बघा, मी आता आपण या अगोदरही आपण जे प्रश्नांचे ॲनालिसिस केलेले आहे ते आपण कोणत्या प्रश्नांचे केलेले आहेत, तर 2022मध्ये काय विचारलं, 23मध्ये आणि 24मधील प्रश्नांचे बरोबर. आता त्यानुसार बघूयात आपण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे. आपल्याला जो 25चा पेपर आहे ना, 25च्या पेपरसाठी आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर 2023मध्ये काय प्रश्न विचारून झालेत आणि 2024मध्ये काय झालेत, याच बेसिसवर आपल्याला आहे ना 2025मध्ये प्रश्न विचारणार आहेत. आता बघा, बघूयात आपण राजकीय व प्रशासकीय यावर 2024मध्ये ग्रुप बी प्रिलिमला विचारला आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्सला विचारला. त्यानंतर ग्रुप सीच्या प्रिलिमला विचारताना भारतीय प्रशासकीय विभागाशी रिलेटेड विचारला आणि ग्रुप बी प्रिलिमला 2024मध्ये जे ग्रुप बी प्रिलिम झाली त्यामध्ये आपल्याला प्रशासकीय विभागांची आकडेवारी विचारण्यात आली होती बघा, 4 आणि 6 वगैरे बरोबर. आता बघा, त्यानंतर प्राकृतिकमध्ये 22लाही प्रश्न आहे, 23च्या प्रिलिमलाही प्रश्न आहे, त्यानंतर 24च्याही म्हणजे प्राकृतिकवर कंटिन्युअस प्रश्न आलेले आहेत. सोबतच बघा, भूगर्भ रचना जर बघितलं त्याच्यावरही कंटिन्युअस प्रश्न आलेले आहेत. नदी प्रणाली 22मध्ये प्रश्न आहे आणि 24च्या दोन्ही पेपरमध्ये प्रश्न आहेत. त्यानंतर हवामान 22मध्ये प्रश्न आहे आणि 24च्या दोनही पेपरमध्ये प्रश्न आहे. मृदा याविषयी 24ला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा, वने व वन संपत्ती 23ला आपल्याला जंगलाचे प्रकार किती असा एक ॲप्रोच बेस्ड क्वेश्चन विचारला होता. आपण त्यामध्ये त्याचा ॲप्रोच किंवा तो प्रश्न ज्यावेळेस आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे तर आपण कसा सॉल्व्ह करायला हवा याविषयी माहिती घेतली होती. त्यानंतर बघा, जलसिंचन इथे नील क्रांती धोरण 22मध्ये विचारला. त्यानंतर धवल क्रांतीला सुरुवात. आता बघा, रिलेटेबल कसं असतं, 2022ला नील क्रांती विचारलं, नंतर धवल क्रांती विचारलं. त्यानंतर बघा, यावर 2024च्या ग्रुप सीला प्रश्न विचारला. लोकसंख्या यावर कंटिन्युअसली प्रश्न आहेत. ग्रुप बी प्रिलिम 22, 23, त्यानंतर 24, त्यानंतर वसाहती व प्रकार, नागरी वस्ती म्हणजे काय, जिल्हे, शहरे, लोकसंख्या प्रमाण यांचा आपल्याला जोड्या लावायला विचारला होता. त्यानंतर बघा, स्थलांतरावर नाही प्रश्न. आता आर्थिक भूगोल जो आहे यामध्ये खनिज संपत्ती, लोह खनिजावर विचारला. आता याच लोह खनिजा संपत्तीविषयी आपल्याला ग्रुप सीच्या मेन्सला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर ऊर्जा साधने, उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळण, पर्यटन यामध्ये बघा 23ला प्रश्न विचारले. 23ला जर ज्या ते आपल्याला प्रश्न विचारला आहे ना तर 25ला येण्याचे चान्सेस आहेत. पर्यटन स्थळे हा आयोगाचा सध्याचा ट्रेंड आहे. आयोग एक ना एक क्वेश्चन तरी पर्यटन स्थळावर विचारतोय. इतर मध्ये बघा, आपल्याला महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळ विचारलं. त्यानंतर करंट रिलेटेड स्वच्छ शहर क्रमवारी विचारली 23मध्ये. त्यानंतर आता 24मध्ये संताली भाषेतील लिपी विचारली. त्यानंतर कृषीशी संबंधित आता जस्ट पाहिला आपण कृषी बाजार मंडळ. त्यानंतर सुवर्ण तंतू क्रांती काय आहे तो प्रश्न 22मध्ये विचारला. त्याचं एक्सटेन्शन त्याचं काय विचारण्यात आलं होतं आपण बघितलं होतं. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2020ला प्रश्न विचारला होता, त्या बेसिसवर 22ला आला. मग संबंधित आता कृषी क्रांतीविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा, 2024च्या प्रिलिमला काय, कोरडवाहू शेती म्हणजे काय, त्यानंतर कृषी क्रांती वगैरे या संबंधी माहिती विचारली. सोबतच कृषी खात्याविषयी आपल्याला माहिती विचारून झालेली. म्हणजेच आगामी काळातील पेपरसाठी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर ज्यावेळेस आपण जॉग्राफी याविषयीची स्टडी करणार आहे तर भारताशी ओरिएंटेड किती क्वेश्चन्स आलेले आहेत, महाराष्ट्राशी रिलेटेड किती क्वेश्चन्स आलेले आहेत हे आपण वैयक्तिकरित्या बघून ठेवा. आयोगाचा ट्रेंड बघता आयोग जसं आपण इतिहासामध्ये बोललो होतो की आपण भारतीय इतिहास करावा की महाराष्ट्राचा इतिहास करावा. मग जर भारतीय इतिहास करत असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारण्यात येत आहे, महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी आपल्याला कोणते प्रश्न विचारण्यात येत आहे, आयोगाचा जो प्रिव्हियस व्ह्यू होता तो कसा चेंज झाला वगैरे आपण त्यामध्ये बघितलं होतं. सेम बघा, इथे तुम्ही भारतीय भूगोला संबंधित आपल्याला आयोगानं किती प्रश्न विचारलेत, मग 2022ला किती विचारले, 23ला किती, 24ला किती हे बघून ठेवायचं. आणि या 22, 23 आणि 24 आणि स्पेशली 23 आणि 24 या संबंधित या रिलेटेडच आपला 25चा पेपर असणार आहे. आता ज्यावेळेस आपण रिव्हिजन करणार त्या वेळेमध्ये आपण कोणते टॉपिक प्रकर्षानं करायला हवे त्याविषयी बघूयात. एक, राजकीय व प्रशासकीय विभाग, कारण की आपल्याला 24ला दोन्ही वेळेस प्रश्न विचारला. 24ला आपल्याला महाराष्ट्र रिलेटेड आणि 25ला आपल्याला भारता रिलेटेड विचारला. त्यानंतर प्राकृतिक भूगोल, त्यानंतर भूगर्भ रचना, नदी प्रणाली, त्यानंतर मृदा, त्यानंतर बघा जलसिंचन, यामध्ये जनसंख्या, जनगणना आणि लोकसंख्या, वसाहती प्रकार यावरही आपल्याला प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर खनिज संपत्ती, ऊर्जा साधने,
आणि खाली जर पर्यटन स्थळे, त्यानंतर बघा कृषी रिलेटेड आहे ना, आपल्याला कंटिन्यू प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं कृषी रिलेटेड आपण जॉग्राफी ओरिएंटेड स्टडी करणं गरजेचे आहे. तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये एवढे जरी टॉपिक करून गेलात तरी एवढंही सांगतो तुम्हाला 10 पैकी 8 प्रश्न तुमचे कुठेही म्हणजे चुकणारच नाही. या संबंधित प्रश्न तुम्हाला 25च्या पेपरमध्ये दिसतील. असं मायन्यूट अनालिसिस आपण प्रत्येक विषयाचा करायला पाहिजे. आपण जनरली काय होतो, आपण बघतो की अरे राजकीय प्रशासकीय ना एक क्वेश्चन आला, आपण हे नाही बघत की तो क्वेश्चन काय विचारला आणि यानंतर क्वेश्चन काय फ्रेम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, आता जर आपल्याला प्रश्न आलेला आहे की भारताची कोणत्या देशाची लांबी जास्त आहे किंवा संबंध कोणत्या देशाशी, तर यानंतर काय सांगता येतं आपल्याला, त्याच्याशी रिलेटेड पर्सेंटेजच्या टर्ममध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा ट्रिटीच्या संबंधित क्वेश्चन येऊ शकतो किंवा इतर प्रकारे प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपण ज्यावेळेस PYQs बघतो ना, तर त्याच PYQवर आयोग कसा क्वेश्चन फ्रेम करू शकतो याचा विचार वैयक्तिकरित्या करायचा. मग आपण जे म्हणतो ना जनरली की अप्रोच बिल्डिंग किंवा मग गेस किंवा मग यानंतर कसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, तर ज्यावेळेस आपण वैयक्तिकरित्या विचार करायला सुरुवात करतो ना, तर त्यावेळेस आपण सेटर, जो आयोगाचा पेपर सेट करणारा व्यक्ती आणि आपण, ती थोडीफार थिंकिंग मॅच व्हायला सुरुवात होते. आपण या करताय ना, आपण प्रत्येक प्रश्नावरती, प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक ऑप्शनवरती विचार करणं गरजेचे आहे. बरोबर. आता हे झालं आपलं जॉग्राफी रिलेटेड. इतर विषयांचं आपण बघूयात. इथे थांबूयात आपण. थँक्यू.